पहिल्या श्रावणी सोमवारी श्री क्षेत्र भीमाशंकर दुमदुमलं हर हर महादेवच्या जयघोषाने. ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी शिवभक्तांची गर्दी. धुकं रिमझिम पाऊस अन हर हर महादेवचा निनाद. पहिल्या श्रावणी सोमवारी भीमाशंकर भक्तिरसात न्हावून निघाले. महाआरतीनंतर दर्शनासाठी भाविकांची लांबच लांब रांग. दुग्धाभिषेक, डमरू, शंखनादाने भीमाशंकरचा परिसर भक्तिमय. जुन्नर तालुक्यातील माळशेज घाट भोरांडे प्रकल्पावरून खासदार अमोल कोल्हे आक्रमक. भूकंप क्षेत्र 3 मध्ये प्रस्तावित असलेल्या या धोकादायक प्रकल्पाला गावकऱ्यांचा विरोध असूनही हा प्रकल्प आदिवासी समाजाच्या गळी उतरवला जात असल्याचा गंभीर आरोप. जुन्नर येथे खासदार अमोल कोल्हे यांनी पत्रकार परिषद घेत पेसा कायदा, वनहक्क कायदा 2006 आणि भूसंपादन कायदा 2013 सारख्या महत्वाच्या कायद्यांचे उल्लंघन करून तयार करण्यात आलेल्या या प्रकल्पाच्या अहवालात ढीगभर अडचणी, ग्रामसभांना डावलून घेतली जाणारी जनसुनावणी स्थगित करण्याची मागणी, प्रकल्पाच्या विरोधात संसदेत, न्यायालयात आणि वेळ पडली तर रस्त्यावर लढा देण्याचा खासदार अमोल कोल्हेंचा इशारा. चाकण औद्योगिक वसाहतीमधील रस्त्यांची स्थिती, वाहतूक कोंडीच्या विरोधात जिल्हा परिषदेचे सदस्य गणेश बोत्रे यांनी दिली आंदोलनाची हाक. 18 ते 19 ऑगस्ट दरम्यान म्हाळुंगे एमआयडीसीतील एचपी चौकात 2 दिवसीय साखळी उपोषण. चाकण परिसरातील वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या अभावामुळे 20 कंपन्या स्थलांतराच्या मार्गावर असल्याच्या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दौऱ्यानंतरही स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचा संताप. चाकणकरांना आश्वासन नको, ठोस उपाययोजना द्या म्हणत साखळी उपोषणाचा एल्गार. उद्योगनगरीच्या विस्तारात स्थानिक नागरिकांच्या समस्यांकडे शासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप. प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरोधात गणेश बोत्रे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचा पवित्रा. दशक्रिया विधीसाठी आलेले नातेवाईक, पाहुणे मंडळींना प्लास्टिक ताडपत्रीच्या छताचा आसरा. भरपावसात खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील विदारक स्थिती पुन्हा झाली अधोरेखित. नायफळ येथे दशक्रिया घाट तयार करण्यासाठी आणि सभामंडप उभारणीसाठी जागा उपलब्ध असतानाही दशक्रिया विधीसाठी पत्राशेड नसल्याबाबत उलटसुलट चर्चा. पश्चिम पट्ट्यातील रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, इंटरनेट सुविधांची बोंबाबोंब असताना आता नव्या व्हायरल व्हिडिओची रंगली जोरदार चर्चा. ग्रामीण भागातील खड्डेमय रस्त्याच्या दयनीय स्थितीची बातमी खेड टाइम्सने प्रसारित केल्यानंतर प्रशासन हल्लं. बातमी प्रसारित झाल्यानंतर 2 दिवसात गुळाणी, वाकळवाडी, गोसासी रस्त्याची खड्डेमुक्तीकडे वाटचाल. रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू. वाकळवाडीचे सरपंच नरेंद्र वाळुंज यांच्या पाठपुराव्याला अखेर यश. गुळाणी, वाकळवाडी, गोसासी रस्त्याची दयनीय अवस्था होऊनही उपाययोजनांचा बोजवारा. रस्ते धोकादायक बनल्यामुळे नागरिकांचा संताप. वारंवार तक्रारी आणि पाठपुरावा करूनही नागरिकांच्या मागण्यांना प्रशासनाकडून दाखवली जात होती केराची टोपली. खेड टाइम्सच्या बातमीनंतर प्रशासनाकडे केलेल्या मागणीची घेण्यात आली दखल. सरपंच नरेंद्र वाळुंज यांची माहिती. प्रशासनाच्या तातडीच्या कार्यवाहीमुळे नागरिकांना मोठा दिलासा. गुळाणी, वाकळवाडी, गोसासी परिसरातील नागरिकांनी व्यक्त केले समाधान. चाकण येथील नवसह्याद्री चॅरिटेबल ट्रस्टच्या भागुबाई पिंगळे कला, वाणिज्य आणि विज्ञान रात्र महाविद्यालयात नागपंचमीचे औचित्य साधून सर्प संवर्धन अभियान. अंधश्रद्धेला फाटा देत वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जागर. विद्यार्थ्यांमध्ये सापांविषयी वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे, सापांबाबत समाजात असलेले गैरसमज, याशिवाय अंधश्रद्धा दूर करणे, सापांचे पर्यावरणीय महत्त्व समजावून सांगण्याबरोबरच सर्पसंवर्धन जनजागृती करण्याच्या या उपक्रमाचा उद्देश. अतुल सवाखंडे यांचे प्रमुख मार्गदर्शन. सर्पमित्र स्नेहित भालेराव, मनीष भुजबळ, विक्रांत चौधरी, साहिल कड यांच्यासह महाविद्यालयाचे उपप्राचार्य संतोष बुट्टे, प्राध्यापक भरत बिरंगल, प्राध्यापक गणेश शिंदे, प्राध्यापक शिवम कदम, प्राध्यापक केतन जैत यांची उपस्थिती. स्वर्गीय अक्षय दौंडकर यांच्या स्मरणार्थ शेल पिंपळगाव पंचक्रोशीतील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी रुग्णवाहिका सेवा. माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण. ग्रामीण भागातील नागरिकांना आपत्कालीन वैद्यकीय सेवा देण्याच्या सामाजिक भावनेतून रुग्णवाहिका सेवेला सुरुवात. पिंपळगावचे उपसरपंच अभिषेक दौंडकर यांच्या संकल्पनेतून स्तुत्य उपक्रम.
रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न. यावेळी परिसरातील ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला आणि युवकांची उपस्थिती. या सामाजिक उपक्रमाचे समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांकडून कौतुक. आता पाहुयात मागील 24 तासांमध्ये पडलेल्या पावसाची मंडलनिहाय नोंद.